काय करावं कळणं झालंय, पण आपल्याला काहीतरी मार्ग काढायलाच पाहिजे हो. सत्याला बाहेर काढावंच लागणार आहे आणि त्यासाठी मी काय बी करायला तयार आहे. चला सत्यादा येतो. भारती मॅडम हो निघताय ना घरी? हो, हे काय निघतेच आहे. चला मग एकत्रच निघूया. नाही, तुम्ही वा पुढे, मी आलेच. ठीक आहे. सत्या, काळजी नको करूस. आपण काही ना काही मार्ग काढू तुला इथून बाहेर काढण्याचा. बरं ऐक, तुला काही हवं असेल ना तर कांबळे नाईटला इथेच आहेत, त्यांना सांग. हा, मंजूच्या बाबतीत खूपच वाईट झालंय. मी सुद्धा काहीच नाही करू शकले. माझे हात पण दगडाखाली येत रे. भारती मॅडम, काय घरी जायचं नाही का तुम्हाला? हो हो, हो, लेट झाला आता. घरी जा, घरचे वाट बघत असतील. हे असं एखाद्या कैद्याला वेळ देण्यापेक्षा घरच्यांना वेळ द्या, त्यांना बरं वाटेल. निघा आता. हो मॅडम. सत्या, काय रे अवस्था झाली तुझी? हं, साताऱ्याचा वाघ ना तू, असं पिंजऱ्यात अडकलास, तेही या सरकारी पिंजऱ्या. कालपर्यंत माज गुरगुरत होतास, मला धमक्या देत होतास, मला शहाणपणा शिकवत होतास, पण आता हे काय? स्वतःची लायकी कळली असेल ना व्यवस्थित तुला? पण आता इतका छान वेळ मिळालाय दोघांनाच गप्पा मारायला, तर एक मनातली गोष्ट शेअर करते तुझ्यासोबत. माझी ना खूप मनापासून इच्छा होती की तुला अरेस्ट करून जेलच्या आत टाकायचं, आणि फायनली पूर्ण झाली आहे. तुला माहित नाही मला किती बरं वाटतंय आतून. कित्येक गुन्हेगारांना पकडलंय, कित्येकांना मी फासापर्यंत सुद्धा पोहोचवून आले, आणि कित्येकांचे मी एन्काउंटर सुद्धा केलेत. पण तेव्हाही मला जेवढा आनंद नव्हता ना झाला, त्यापेक्षा कैक पटीने जास्त आनंद आत्ता होतोय तुला या जेलच्या आतमध्ये बघून. मग सत्या सर, साताऱ्याचा वाघ, आतमध्ये कसं आहे वातावरण? बरं आहे ना? कम्फर्टेबल वाटतंय? छान वाटत असेल ना एकदम? स्वतःची अख्खी एक स्पेस आहे एकट्यासाठी. अरे 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 अरे, मी पण काय तुला असं पहिल्यांदा आल्यासारखं विचारते. तुला तर अनुभव आहे ना या जागेचा. तू यापूर्वी सुद्धा इथे येऊन गेलास. मधल्या काळात आठवण आली असेल ना रे तुला जेलची? पण डोंट वरी, आता पुन्हा तशी परिस्थिती नाही येणार. म्हणजे तू इथून बाहेर जाऊन तुला या जागेची आठवण यावी अशी परिस्थितीच मी उद्भवून नाही देणार. तुझी इथून सुटकाच नाही होऊन देणार. तू आता आयुष्यभर इथे असाच या जेलमध्ये सडत राहशील अशी सोय करेन मी. मजा करा. मिस मंजिरी वाघमारे, तुम्हाला एक संधी देऊ शकते. मी तुमचे सस्पेन्शन थांबवण्याचा प्रयत्न करू शकेन, म्हणजे करेनच. फक्त त्यासाठी माझी एक अट आहे. कोणती अट? तात्या साहेबांची लास्ट हिअरिंग येते जवळ. तिथे मला माननीय मोहिते हवेत. त्यांना लवकरात लवकर शोधून आणा आणि मग तुमचं हे सस्पेन्शन मागे घेण्याचा मी विचार करेन. तुम्ही शांत व्हा, मी काय नाही करणार तुम्हाला. मी काय नाही करणार. मला भीती वाटते. तुझा
या अशा अवस्थेत यांना कसं डिपार्टमेंटच्या ताब्यात देऊ? अजूनही यांची मानसिक अवस्था सुधारलेली नाहीये. अशात मी जर यांना पोलीस चौकीत घेऊन गेले तर पूर्वा मॅडम याचाही सत्याच्या विरोधात पुरावा म्हणून वापर करून घेतील. काय करू आता? ये नाही बेट उठ. काय झालं मम्मी सर? काय झालं? तिथं माझा लेक जेलात आहे आणि तू इथं महाराणीसारखा आराम करत बसलीस होय. मुळात तू इथं आलीच कशी ग? कुठल्या तोंडानं माझा नवरा असं करत असतीस ना सारखं? मग त्याला अटक होतं ना, तू काय करत होतीस? हाय का तर मम्मी, अहो सत्यभाऊजींना ह्यांनीच तर जेलात टाकले. पांढऱ्या पायाची घरघुशी अवदसा. आमच्या घराचं वाटलं केल्यावर तुझ्या हात मला शांती मिळणार आहे का ग? नेमकं काय हेतोय ग तुझा? बोल की. माझं काहीच हेतू नाहीये मम्मी सर. हे गप. जवा जवा तू ह्या घरात आलीस का नाही, तवा तवा माझ्या घरावर माझ्या सत्याच्या आयुष्यावर संकट आलेत बघ. माझ्या सत्याच्या नशिबाला लागलेली साडेसाती आहेस तू. कम नशिबी. माझ्या घराला लागलेलं कधीच न सुटणारं ग्रहण आहेस तू, ग्रहण. काय भानामती केलीस ग माझ्या सत्यावर? त्याच्यासमोर किती बी डोस कापतून घेतलं का नाही तरी तो तुझीच बाजू घेतोय, तुझाच गोडवा गातोय. त्याला जेव्हा उप्रतील का नाही तेव्हा येईल, पण तुम्हा मायलिकींचा पायगुणच वाईट आहे बघ. तुझ्या आईने तुझ्या बापाला दिलं आणि आता तू माझ्या सत्याला गेला निघालीस. माणूस नाही, राक्षसी आहेस तू, राक्षसी.